बैठका कोण परिणिती शिंदे? कोण परिणिती शिंदे ते सांगा. अरे आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही. सध्या महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय जगतात मोठमोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. प्रचंड ताकदीचे विविध नेते पक्षांतर करत आहेत, तर सत्ताधारी गटांमध्ये जोरदार प्रवेश होत आहेत. राज्यात या निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी अनेक ठिकाणी आघाड्यांमध्ये बिघाड होणाऱ्या घटना समोर येत आहेत. सध्या सोलापूरमधूनही अशीच एक घडामोड समोर येत आहे. यामध्ये सोलापूर महाविकास आघाडीचं वादाचे चित्र समोर आले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठे मतभेद झाल्याचे उघड झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळे यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कोण प्रणिती शिंदे, त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत, अशा जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यामुळे सध्या या वादाची सोलापूरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. बैठका कोण परिणिती शिंदे? कोण परिणिती शिंदे ते सांगा. अरे आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही. ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही, अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही. कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही कोणतीही किंमत मोजू, पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही. खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती, शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले ही प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही. खरं सांगायला झालं तर शिवसेनेची, काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात, खूप चांगले आहेत, पण प्रणिती शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही, पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही प्रणिती सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही. कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितले होते की प्रणितीताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जीवावर खासदार झाला, तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पाळा, पण त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला, गाळात नेऊन घातला, मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली. त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही. म्हणून यावेळेस आता आम्हाला अद्दल घडलेले, यापुढे अशी चूक करणार नाही. काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही. आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमचागिरी करणाऱ्या, काय ढवळाढवळ करणाऱ्या, स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या जर लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावं लागेल. प्रणिती शिंदेला तुम्ही चिल्लर म्हणता का? चिल्लर? अरे उद्धव साहेबाचा जी आदेश पाळत नाही ते आमच्यासाठी चिल्लर आहे. आम्ही कुणालाच खात नाही. अरे ज्या उद्धव साहेबाच्या जीवावरती निवडून आले, अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती. फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले. मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची 55 ते 60,000 मतं आहेत. तिथं नेता असो किंवा नसो, फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं, म्हणून आज प्रणिती शिंदे तिथं काँग्रेसचे खासदार म्हणून गेले. नाहीतर प्रणिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता. खरंच सांगतो, काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात, पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी प्रणिती शिंदेच्या या कटक कारस्थानाला कंटाळले ते. अहो काँग्रेसची लोक त्यांना मान्य करण्याचे, आम्ही कसं काय मान्य करणार? बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही. आणि खास करून प्रणिती शिंदे जर ह्या निवडणुकीत असताल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर युतीचं काय जर चाललेलं असेल, अख्खी युती उधळून टाकू, पण काँग्रेस सोबत आणि प्रणितीताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही. धन्यवाद.